महापौर रूपाराणी निकम यांच्या संकल्पनेतून कोल्हापूर महानगरपालिकेच्या चौकात आज जनता दरबाराचं आयोजन करण्यात आलं होतं। या पहिल्याच जनता दरबाराला कोल्हापूरकरांनी तुफान प्रतिसाद दिला। दिवसभरात शेकडोंच्या संख्येने तक्रारी आल्या आहेत। त्यामध्ये बांधकाम विभाग, नगर रचना, पाणीपुरवठा आणि अतिक्रमणाबाबतच्या सर्वाधिक तक्रारी आहेत। काही प्रश्न आणि समस्या वर्षानुवर्ष प्रलंबित आहेत। महापौरांनी प्रत्येक तक्रारदार नागरिकांचं म्हणणं ऐकून घेत त्यांचे प्रश्न सोडवण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या। महापौर पदाची सूत्र हाती घेतल्यानंतर महापौर रूपाराणी निकम यांनी प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेला जनता दरबार घेण्याची घोषणा केली होती। त्यानुसार पहिला जनता दरबार आज महापालिकेच्या चौकात पार पडला। आज सकाळी 11 वाजता सुरू झालेल्या जनता दरबारला नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती। लेखी अर्ज घेऊन आलेल्या नागरिकांची आणि विविध संघटनांची नोंदणी दुपारी 12 वाजेपर्यंत करण्यात आली। बांधकाम परवाने वेळेत मिळत नाहीत असं सांगून बेकायदेशीर किंवा विनापरवाना बांधकाम झाल्याच्या तक्रारी काही नागरिकांनी उपस्थित केल्या। तर अतिक्रमणानं शहराला विळखा घातला असताना अतिक्रमण निर्मूलन पथक काय करतंय असा खडा सवाल उपस्थित झाला। शहरातील उद्यानांच्या दुरवस्थेबद्दल लक्ष देण्याची मागणी काही संघटनांनी केली। त्यावर महापौर निकम यांनी शहरातील उद्यानांचा विकास CSR फंडातून केला जाईल असं स्पष्ट केलं। तर कचऱ्याच्या प्रश्नावरही नागरिकांनी आक्रमक भूमिका मांडली। तसंच दिव्यांग खेळाडूंसाठी क्रीडांगण मिळावं अशी मागणी झाली। शिवाय महापालिकेकडून दिव्यांगांना देण्यात आलेले गाळे शहराच्या मध्यवर्ती भागात असावेत अशी मागणी करण्यात आली आहे। तसंच दिव्यांगांसाठी स्वच्छतागृह उभी करण्याची मागणीही आजच्या जनता दरबारात झाली। महापालिकेच्या गाळेधारकांवर लावण्यात आलेला दंड माफ करावा अशी मागणी झाली। याबाबत महापालिका प्रशासनाकडून राज्य शासनाशी चर्चा केली जाईल असं महापौरांनी स्पष्ट केलंय। जनता दरबारामध्ये प्रश्न मांडताना काही नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेतला। वर्षानुवर्ष प्रलंबित असलेले प्रश्न सुटत नसतील तर उग्र आंदोलन करण्याचा इशारा दिला। त्यावर महापौर रूपाराणी निकम यांनी तुम्हाला आंदोलन करण्याची वेळ येणार नाही, नागरिकांचे प्रश्न थेट माझ्याकडे घेऊन या, त्याबाबत योग्य निर्णय घेतला जाईल अशी ग्वाही दिली। यावेळी उपमहापौर अक्षय जरग, शिवसेना गटनेते शारंगधर देशमुख, भाजपा गटनेते मुरलीधर जाधव, राहुल चिकोडे, नगरसेवक विशाल शिराळे, विजयसिंह खाडे पाटील, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, शिल्पा दरेकर, शहर अभियंता रमेश मस्कर, जलाभियंता हर्षजित घाटगे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते।